थेंब मित्रांनो, तो पाण्याचा थेंब जेव्हा तव्यावर पडतो, एक लोखंडाच्या तव्यावर पडतो, तेव्हा आवाज चर्र येतो, जळून त्याची वाफ होते. तोच पाण्याचा थेंब जेव्हा एखाद्या गवताच्या पात्यावर पडतो, पानावर पडतो, त्याला दवबिंदू म्हटलं जातं. दवबिंदू म्हणजे चमकणारा दवबिंदू. प्रत्येकाला, एखाद्या कवीला त्याच्यावर कविता सुचते, स्फुरते आणि एक म्हणतो ना प्रेरणा देणारी कविता, कुणाला प्रेरणा देऊन जाते. असा तोच थेंब गवताच्या पाण्यावर पडतो. तोच पाण्याचा थेंब जेव्हा एखाद्या शिंपल्यात, समुद्रातल्या शिंपल्यात साठवून राहतो, त्याचा मात्र मोती होतो. प्रत्येकाला हवासा वाटणारा, सुंदर स्त्रीच्या गळ्यात भाळून दिसणारा, राजाच्या मुकुटात शोभून दिसणारा, प्रत्येकाच्या मुद्रेमध्ये, पोटाच्या मुद्रेमध्ये एक शोभून दिसणारा तोच मोती ठरवायचंय तुम्हाला. आयुष्याला सर्व वाफेसारखं जाळून जगायचं, की दवबिंदूसारखं कुणाला प्रेरणा देऊन जगायचं, की कुणाला हवासा वाटणारा एखादा मुकुटमणी व्हायचं. फक्त विषय आहे सानिध्याचं. कुणाच्या सानिध्यात राहिल्यानंतर हे असं घडू शकतं. एक चांगल्या गुरुच्या, एक चांगल्या शिक्षकाच्या जर सानिध्यात राहिले, चांगल्या मार्गदर्शकाच्या सानिध्यात जर राहिले, तर अशा पद्धतीचा मोती होऊन तुम्ही जगू शकता. म्हणून आज शिक्षक दिनाच्या माध्यमातून, टीचर डेच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.